सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आपण आता सांगली कृष्णा नदीच्या तीरावरील शेरी नाल्याजवळ आहोत। महापालिका परिसरातील लाखो लिटर पाणी हे सांडपाणी या कृष्णा नदीमध्ये राजरोसपणे रोज मिसळत आहे आणि त्यामुळे संपूर्ण कृष्णा नदी ही पुन्हा प्रदूषित झालेली आहे। अनेक वेळा या संदर्भात महापालिकेवर प्रदूषण मंडळाने केस दाखल केलेले आहे। त्या संदर्भात अजूनही न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे। गेले कित्येक वर्ष सांगलीच्या राजकारणात या प्रश्नावर अनेक वेळा निवडणुकाही झाल्या, पण सांगलीकरांचा हा शेरी नाल्याचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही आहे। आपण पाहू शकता, आपण कृष्णा नदीमध्ये हा जो शेरी नाल्याचं पाणी मिसळत आहे ते कशा पद्धतीनं यामध्ये येतं आणि मिसळतं हे आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर सांगलीकरांना स्वच्छ पाणी देतो म्हणून अनेक वेळा निवडणुकामध्ये आश्वासन देण्यात आलं, मात्र शेरी नाल्याचा प्रश्न हा प्रलंबित जसाच्या तसा राहिलेला आहे। त्यामुळं दूषित पाणी सांगलीकरांच्या नशिबात आहे। अनेक वेळा या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शुद्ध करून शेतीला वापरण्यासंदर्भात किंवा पिण्याच्या संदर्भात अनेक वेळा राजकारण या संदर्भात झालं। अनेक वेळा हा विषय ऐरणीवर आला, पण जैसे ते प्रश्न हा प्रलंबित आहे। गेले कित्येक वर्ष सांगलीकर शेरी नाल्याच्या प्रश्नासाठी भांडत आहेत, पण याच्यावर ठोस असा उपाय करण्यात आलेला नाही आहे। महापालिका प्रशासनानं आणि प्रदूषण महामंडळानं या संदर्भात ठोस पावले उचलावीत आणि राज्य सरकारनं एक चांगली अशी भूमिका घेऊन सांगलीकरांची शेरी नाल्याच्या प्रश्नातून कायमची सुटका करावी अशी मागणी सांगलीकरांच्यातून होत आहे। या संदर्भात सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर असतील, उमेश देशमुख असतील, महेश खराडे असतील आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी अनेक वेळा या संदर्भात आंदोलनही केली, मात्र याकडे सोयीस्कर असं राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न जैसे ते प्रलंबित पडलेला आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।